ठरलं तर मग या मालिकेच्या 8 नोव्हेंबरच्या भागामध्ये अर्जुन सांगत असतो चैतन्यला की मला ना खूप टेन्शन आले. जर मिसेस सायलीने मम्मांना खरं सांगितलं तर खूप मोठं वादळ येईल. चैतन्य म्हणतो तुझी ही अस्वस्थता वेगळ्या गोष्टीमुळे आहे, कारण तू सायली वहिनीवरचं तुझं प्रेम एक्सेप्ट करत नाही आहेस. 7 महिने निघून गेले तर अर्जुन, फक्त 5 महिने राहिलेत आणि हे 5 महिनेसुद्धा असे निघून जातील आणि सायली वहिनीसुद्धा. असं म्हणत चैतन्यने आता अर्जुनचे डोळे उघडलेले असतात. अर्जुनच्या डोळ्यासमोर सायलीचा चेहरा येतो आणि आपण खरंच सायलीवरती खूप प्रेम करतो आणि आत्ता आपण जर बोललो नाही तर खूप मोठी गडबड होईल हे अर्जुनच्या लक्षात येतं. तोपर्यंत इकडे आता प्रिया विचार करत असते, कसं काय शक्य आहे, हे दोघं जण खोटे नवरा बायकोचं नाटक करतायत, तर मग आपल्याला हे पुरावा का नाही सापडत आहे. मला असं वाटतंय सायलीची सगळ्यात जवळची कुसुम, हिला हे सगळं माहिती असेल आणि हिला जर मी प्रेग्नन्सीची न्यूज दिली ना तर सत्याचा उलगडा व्हायला मला मदतच होईल. आत्ताच्या आत्ता कुसुमताईला कॉल करते आणि तिला प्रेग्नन्सीचं खोटं खोटं सत्य सांगते. बघूया तिची रिॲक्शन काय आहे. इकडे कुसुम आपली रोजची कामं करत असते. तेवढ्यात प्रियाचा फोन बघून कुसुम विचार करते, ही का मला कॉल करते आहे. आणि कुसुम म्हणते, अगं प्रिया, तू मला फोन लावलेला आहेस. कुसुम बोलते मी. चुकून फोन लागला की काय, इतक्या एकदम आवडीने आज फोन केलास. यावरती प्रिया म्हणते, अगं कुसुमताई, असं काय करतेस, आपण एकाच आश्रमातल्या ना. कुसुम म्हणते, बापरे, तुझा इतका प्रेमळ टोन ऐकायची मला सवय नाही आहे. प्रिया म्हणते, अगं असं कसं, तुझ्या ना आनंदामध्ये सामील व्हायला, तुझं अभिनंदन करायला मी कॉल केलाय. कुसुम म्हणते, अभिनंदन? कसलं अभिनंदन. यावरती प्रिया सांगते, अगं तू मावशी होणार आहेस ना, तुला गुड न्यूज नाही का कळली. अगं अर्जुन आणि सायली यांचं बाळ येणार आहे, तुला मावशी म्हणणारं, त्याचंच अभिनंदन. ज्या काही माहेरच्या गोष्टी असतील ना त्या आपण दोघी मिळून करूया सायलीबद्दलच्या. आता कुसुमला खूप मोठा धक्का बसतो, ती गप्पच बसते. प्रिया म्हणते, का गं, माहेरच्या गोष्टींचं सगळे रीतीभाती करायला मी तुला मदत नको का करू, तू अजूनही माझ्यावरती राग धरून आहेस का. आता कुसुमला काय रिॲक्ट व्हावं, काय रिॲक्ट होऊ नये हे कळतच नसतं. कुसुमच्या हातातून मोबाईल खाली पडतो आणि सायली प्रेग्नेंट आहे हा धक्का कुसुम पचवूच शकत नाही. तोपर्यंत इकडे आता अर्जुन म्हणतो, हे बघ, तू नको त्या गोष्टी मला सांगत बसू नकोस, मला टेन्शन आलंय, कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य समजलं तर काय होईल. आणि तो घाबरून आता सायलीला कॉल करतो तर सायलीचा फोन स्विच ऑफ येत असतो. अर्जुन म्हणतो, सायलीचा फोन का स्विच ऑफ येत आहे, काहीतरी घरामध्ये गडबड तर नाही ना घडली. असं म्हणत अर्धवट काम टाकून ऑफिसला न जाता अर्जुन तडक घरी जायला निघतो. आता इकडे अर्जुन घरी येत असतो, तिकडे कुसुमसुद्धा घरी येत असते आणि आता घरामध्ये अस्मिता सांगत असते, विमल, मला 1 कप कॉफी ठेव बरं, लवकरात लवकर. यावरती कल्पना म्हणते, अस्मिता, काय चाललंय तुझं, तुझी तू कॉफी ठेवून घे ना. तितक्यात तिथे रागारागात कुसुम येते. आता कल्पना तिचं स्वागत करते आणि म्हणते, विमल, अगं 1 कप कॉफी अजून ठेव, कुसुमताईसुद्धा घेतील. कुसुम चिडलेलीच असते. कुसुम म्हणते, मला कॉफी नको आहे, मला सायलीला भेटायचं आहे ना ती घरात. यावरती कल्पना म्हणते, हो आहे घरात. कुसुमचं हे रूढ वागणं बघून कल्पनाला थोडंसं विचित्र वाटतं, पण कुसुम रागारागात तडक वरती जाते. कल्पना विचार करते, काय झालंय तरी काय. अस्मिता म्हणते, ए विमल, 1 कप कॉफी कमी ठेव, उगाच आपली कॉफी चहा सगळं वाया नको जायला. यावरती कल्पना म्हणते, तुला बरं गं, नको त्या गोष्टींचं हे. आणि तोपर्यंत कुसुम वरती आलेली असते. वरती आलेली कुसुमला बघून सायली आनंदाने तिला भेटायला जाणार तर कुसुम तिच्या एक थोबाडीत देते. सायलीला काहीच कळत नाही की कुसुम असं का वागली आणि ती म्हणते, कुसुमताई, काय झालंय. यावरती आता कुसुमताई म्हणते, काय ग, तुझ्यावरती विश्वास ठेवला होता, हा विश्वासघात केलास का तू. अगं आजा नाही, मधुभाऊंचा तरी विचार करायचा. हे असं वागताना तुला काहीच नाही का वाटलं. तो तुला गोडगोड बोलला असेल आणि तू भुललीस. मधुभाऊंना सोडवूया, हे करूया, ते करूया, आणि तू त्याच्या बोलण्याला भुललीस. सायली, तुझं हे वागणं मला अजिबात खपलेलं नाही आहे. अगं का असं करतेस, आपल्या आयुष्याचं मातेरं का करून घेतेस. असं म्हणत कुसुम सायलीवरती राग काढत असते. कल्पना म्हणते, काय ग विमल, कुसुमताई चिडल्यात का, म्हणजे त्यांना मी कधी इतकं चिडलेलं पाहिलं नव्हतं, का बरं ते असा आवाज वाढवून बोलतायत. अस्मिता म्हणते, किती हा डाऊन मार्केट आवाज, माझ्या तर कानाला दडे बसतायत. यावरती कल्पना म्हणते, जा मग तुझ्या रूममध्ये जा, तुला आवाजाचा त्रास होत असेल तर. अस्मिता म्हणते, पण झालंय तरी काय, एवढं आपल्या घरात येऊन ओरडायला. यावरती कुसुम म्हणते, अगं तो तुला गोडगोड बोलला आणि तू त्याच्या ह्याला भुललीस. अगं काय कळतंय का, वचन दिलं होतं ना तू मला की मी त्याच्याशी जवळीक करणार नाही म्हणून. तुमच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये पण हेच होतं ना की तुमची जवळीक असणार नाही म्हणून. यावरती सायलीला काहीच कळत नाही की कुसुमताई काय बोलते. तोपर्यंत अर्जुन घरी आलेला असतो आणि घरातलं वातावरण काहीतरी गडबड आहे हे अर्जुनच्या लक्षात येतं आणि तो विचार करतो, मम्मा इतकी सिरियस,
म्हणजे मिसेस सायलीने सत्य सांगितलं की काय? आणि कल्पना विचार करते, हा आयत्या वेळेला अचानक इकडे आला म्हणजे काहीतरी गडबड आहे. आणि आता अर्जुनला कुसुमचा आवाज ऐकू येतो. सायली सांगण्याचा प्रयत्न करत असते, कुसुमताई काय झालंय? गैरसमज झाल्याचं काहीतरी. कुसुम म्हणते, कसला गैरसमज? काय गैरसमज? तू आम्हाला सगळ्यांना फसवलेलं आहेस. असं म्हणत असताना आता अर्जुन विचार करतो, कुसुमताई? आणि तो म्हणतो, कुसुमताई आला तिकडे? कल्पना म्हणते, का तुला माहित नाहीये? अर्जुन म्हणतो, नाही. आणि हे बोलत अर्जुन धावतच वरती यायला निघतो, जेणेकरून कुसुमने अजून काही गडबड करू नये आणि खाली सगळ्यांना सत्य समजू नये. दार उघडून अर्जुन वरती येतो. सायली सांगत असते, कुसुमताई हळू बोल, हळू बोल. तितक्यात तिथे अर्जुन येतो आणि म्हणतो, काय चाललंय तुमचं? कुसुम अर्जुनची कॉलर धरते आणि म्हणते, काय रे, कॉन्ट्रॅक्टमध्ये काय होतं तुमच्या दोघांच्या जवळीक होणार नाही ना? आणि 1 वर्षानंतर तुम्ही डिवोर्स घेणार. मग हे काय केलंस तू? हे केलंस तरी काय? असं म्हणत आता मात्र कुसुम त्याला चिडते. अर्जुन म्हणतो, काय झालंय कुसुमताई? यावर कुसुम म्हणते, अरे तुमच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये जर लिहिलंय तर ही गरोदर कशी काय राहिली? दे याचं उत्तर, दे मला. असं म्हणत कुसुम चिडते, अर्जुनची कॉलर धरते आणि अर्जुन काहीतरी सांगणार रिपोर्टचं सत्य. आणि तितक्यात सायली आता ती कॉलर धरते आणि कुसुमला बाजूलाच करते. आणि खबरदार कुसुमताई, शांत हो. असं म्हणत ती काहीतरी कुसुमला प्रेग्नन्सीचं सत्य सांगणार. तोपर्यंत कल्पनाची एंट्री होते. कल्पना आतमध्ये येते आणि म्हणते, सॉरी, म्हणजे मला इतक्यात आत यायचं नव्हतं, पण काहीतरी गडबड आहे म्हणून मी आत आले. काय झालं कुसुमताई? तुम्ही इतक्यात चिडलेल्या का आहात? आता कुसुमच्या समोर काय बोलायचं, तर का तिचा हा गैरसमज कसा दूर करायचा म्हणून हुशार अर्जुन म्हणतो, अगं काही नाही मम्मा, म्हणजे रिपोर्ट निगेटिव्ह आलेत ना प्रेग्नन्सीचे, त्याबद्दल कुसुमताईंना खूप राग आलाय हॉस्पिटलचा. आता रिपोर्ट निगेटिव्ह ऐकल्यावरती कुसुम पाहतच बसते. मग अर्जुन सगळं एक्सप्लेनेशन देतो आणि म्हणतो, अगं म्हणजे त्या का चिडल्यात माहिती आहे का? आधी हॉस्पिटलने रिपोर्ट पॉझिटिव्ह दिले, त्यानंतर कन्फर्म केलं की रिपोर्ट निगेटिव्ह आहेत, सायली प्रेग्नंट नाही आहे, म्हणून हॉस्पिटलच्या ढिसाळ कारभारावरती कुसुमताई खूप चिडल्यात. काय कुसुमताई, बरोबर ना? असं म्हणत अर्जुनने बरोबर बाजू सावरलेली असते. कुसुमला एका क्षणात सगळं सत्य कळतं की सायली प्रेग्नंट नाही आहे, हे सगळं रिपोर्टचं खोटं होतं. आता मात्र कुसुम थोडी शांत होते. आणि आता कल्पना म्हणते, साहजिकच आहे रे, मग आम्हाला पण खूप वाईट वाटलं होतं कुसुमताई, रिपोर्ट निगेटिव्ह आहेत हे कळल्यावरती. पण काय करणार बरं? पण तुम्ही काळजी करू नका हं. मला असं वाटतंय की लवकरात लवकर सायलीनं गुड न्यूज देईल आणि तुम्हाला मावशी करेल. अस्मिता म्हणते, खरंच हेच कारण होतं का कुसुमने एवढी चिडण्यासाठी? याच्यावरती अर्जुन म्हणतो, मग दुसरं काय कारण असणार? त्यांना पण वाईटच वाटलं ना. कल्पना म्हणते, नका वाईटून घेऊ, वर्षाच्या आत तुम्ही मावशी बनणार, बघा बरं. चल अस्मिता, आता ह्या तिघांना बोलू दे, आपण खाली जाऊया. असं म्हणत आता कल्पना अस्मिताला घेऊन खाली निघते. आता कुसुमचा सगळा गैरसमज दूर झालेला असतो. सायली म्हणते, कुसुमताई अगं काय असं करतेस? मी तुझं कोणतं तरी वचन मोडेन का? असं म्हणत ती कुसुमला समजवत असते. इकडे प्रिया विचार करते, कुसुम गेल्यामुळे काहीतरी धमाका झाला असेल. अस्मिताला कॉल करते आणि विचारते, नक्की तिकडे काय धमाका झालाय ते? असं म्हणत आता ती अस्मिताला कॉल करते. अस्मिताला म्हणते, काय ग कुसुम आले ना तिकडे? अस्मिता म्हणते, तू काय आमच्या घरात CCTV कॅमेरा लावलेस की काय? याच्यावरती प्रिया सांगते, अगं नाही, मीच तिला पाठवलं होतं, म्हणजे काहीतरी धमाका करेल म्हणून. यावरती अस्मिता म्हणते, अगं धमाका कसला? तिला पण खूप वाईट वाटलं, म्हणजे सायली प्रेग्नंट नाही हे ऐकून तिला वाईट वाटलं. प्रिया विचार करते, हे कसं घडलं? म्हणजे कुसुमने तर वेगळंच काहीतरी बोलायला पाहिजे होतं, पण तिला प्रेग्नंट नाही म्हटल्यावरती वाईट वाटायचं कारण काय? नक्की काय चाललंय कळतच नाही. प्रत्येक डाव कसा फेल होतोय असा विचार करत प्रिया स्वतःवरती चिडत असते. आणि अस्मिताला म्हणते, खरंच असं घडलं? अस्मिता म्हणते, हो अगं मम्मासारखंच तिला पण खूप वाईट वाटलं. काही नाही हा तन्वी, तुझा डाव पूर्णपणे फेल आहे. असं म्हणत ती आता फोन ठेवते. तोपर्यंत इकडे सायली सांगत असते, कुसुमताई अगं असं कसं घडेल? अर्जुन म्हणतो, हो तुम्ही समजून घ्यायला पाहिजे आणि ह्या लो टोनमध्ये आधी बोलला असतात ना तर बरं झालं असतं, खाली सगळे तमाशे झाले नसते. पण तुमचा ना हा फॅमिली प्रॉब्लेमच आहे, तुम्हाला बाजू समजून घ्यायची नाही आणि मोठ्याने आरडाओरडा करायची सवयच आहे. सायली म्हणते, सर काय बोलताय? अर्जुन म्हणतो, हो हा तुमचा फॅमिली प्रॉब्लेमच आहे. असं म्हणत अर्जुन दोघींना पण आता ओरडत असतो. त्यानंतर अर्जुन खाली जातो. कुसुम आणि सायली गप्पा मारत असतात. त्यावेळेला अर्जुन लपून छपून आता काय दोघी बोलतायत म्हणून दार उघडून ऐकायला येतो. तर इकडे कुसुम सायलीकडून वचन घेत असते. कुसुम सायलीला सांगत असते, सायली तू मला वचन दे, तू वचन दे की यापुढे कधीही तू अर्जुनच्या जवळ जाणार नाहीस, त्याच्या प्रेमात पडणार नाहीस. आत्ता पण तू त्याच्या प्रेमात पडलेस का? आता अर्जुन हे ऐकायला उत्सुक असतो की खरंच सायली आपल्या प्रेमात पडले का? आता ही कुसुमजवळ खोटं तर नाही बोलणार. असं म्हणून अर्जुन आता नक्की सायली काय बोलते हे ऐकण्यासाठी उत्सुक असतो. कुसुम म्हणते, बोल सायली, तू अर्जुनच्या प्रेमात पडले?
सायली सांगत असते, कुसुमताई तुझा काहीतरी गैरसमज होतोय. हे बघ, मी जे निभावते ना ते फक्त कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे सगळे नियम अटी आहेत. मला अर्जुन सरांबद्दल कोणतंही प्रेम वगैरे काही नाही आहे. कुसुमताई तू उगाच गैरसमज करून घेतेस हा. असं म्हणत सायली आता आपलं अर्जुनवरती प्रेम नाही हे ठामपणे कुसुमला सांगत असते. आणि आता अर्जुन हे सगळं ऐकत असतो. बिचाऱ्या अर्जुनला खूप वाईट वाटतं. म्हणजे कधीतरी सायली माझ्या प्रेमात पडले का हे जाणून घेण्याची संधी आलेली असते. पण त्या संधीमध्ये सायली आपल्या प्रेमात नाही, ती फक्त कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करते. प्रेम हे फक्त आपल्याच बाजूने आहे हे समजल्यावरती अर्जुनला खूप वाईट वाटतं. आणि अर्जुनला आता आपलं प्रेम सांगण्यासाठी जी संधी चैतन्य दिलेली असते ती संधी आता अर्जुन घेत नाही. अर्जुन आपल्या मनातलं प्रेम न सांगता दार बंद करतो आणि मागच्या मागे फिरतो. कारण सायलीचं प्रेम नाही तर आपण तरी प्रेम कसं व्यक्त करायचं. आता खरंच सायली अर्जुनवरती प्रेमात पडलेली नाही की तिला अजून ते जाणवलेलं नाही हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे.